नमस्कार, मी आज बनवणार आहे हिरव्या मसाल्यातली अंडा करी। त्यासाठी मी इथे 4 अंडी घेतलीत। आता ती अंडी मी स्वच्छ धुवून उकडायला ठेवणार आहे। आता अंडी उकडतात तोपर्यंत मी मसाला दाखवते। मी हा ओला किसलेला नारळ घेतला 1 वाटी आणि त्याच्यापेक्षा कमी सुकलेलं खोबरं घेतलं आहे। ओला नारळापेक्षा सुकलेलं खोबरं थोडं कमीच घ्यायचं। आता हे 1 वाटी मी घेतले जिरे, 2 चमचे घेतलेत मी धने आणि 1 चमचा घेतले मी बडीशोप। थोडीशी हळद, मीठ, ह्या 7-8 हिरव्या मिरच्या, किती तिखट हवं असेल त्यानुसार, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं मसाल्यासाठी आणि 4-5 पानं फोडणीसाठी आणि थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं आणि हा खडा मसाला 1 तमालपत्र घेतलं आहे, 3 लवंग घेतली आहे, 3 काळी मिरी घेतली आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। हा थोडासा गरम मसाला घेतला आहे। आता मी हे सगळे मसाले बारीक वाटून घेते। ह्याच्यात मी खडा मसाला नाही टाकलेला आहे, तो मी फोडणीत टाकणार आहे। आता मी थोडंसं पाणी टाकून मसाला बारीक वाटून घेतला आहे। आता माझी अंडी उकडून झालेली आहेत। आता मी अंडी सोलून घेते। आता अंडी मी एकदा पाण्यातून धुवून घेते। आता मी अंड्यांना बारीक बारीक चिरा मारून घेते। चिरा मारल्याने अंड्यामध्ये मसाला छान लागतो। आता मी गॅसवर कढई ठेवते। तेल टाकते। आता मी तेलात खडे मसाले घालते, तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि कढीपत्ता पण टाकते। आता मी हा वाटलेला मसाला तेलात टाकते। तेल थोडं जास्तच लागेल कारण तेलामध्ये मसाला छान परतून घ्यायचा आहे, त्यातला कच्चापणा निघाला पाहिजे।
आता माझा मसाला पूर्णपणे काढून झालेला आहे. आता मी मीठ टाकते. आणि मसाला सतत हलवत राहायचा, नाही तर खाली चिटकेल. आणि म्हणून थोडंसं तेल पण जास्त लागेल. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा मसाला आहे थोडंसं पाणी टाकून ते त्याच्यामध्ये टाकून घेते. जितकं पातळ हवेल तर तेवढं पाणी घालायचं. झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर सगळं उतू जाईल. मी झाकण लगेच काढणार आहे. उकळी येईपर्यंत ठेवलं आहे. थोडासा गरम मसाला टाकते. ग्रेव्ही एकदम थोडीशी घट्ट पण करू शकतो आणि पातळ पण करू शकतो, जशी हवी तशी. आता मी त्याच्यात अंडी सोडते एक एक. आणि थोडं 5 मिनटं परत शिजवून घेते. आता ही माझी हिरव्या मसाल्यातली अंडा करी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.